तर भावानं तुम्हा सगळ्यांना पहिल्यांदा नमस्कार. सकाळ सकाळी मॅन बायको चाललेलो बाळूमामाला आज रविवार असल्यामुळं तिथनं आलो बघा वाळण्याचं वाडीला. बाळूमामाचं मंदिर आहे तिकडं. आज रविवार असल्यामुळं गर्दी बी लय होती. तिथनं दर्शन करून आलो बघा मिरची भरायला. उशीर एक झालता त्यामुळं फोन आल्या बाहेरनं दर्शन घेऊन आलतो. तिथनं आपल्याला मिरची पावडर भरायची होती. 10-10 किलोच्या बॅगा असतात ते भरून आपल्याला मार्केट यार्डात टाकायच्या असतात. तिथनं आपली गाडी लावलेली बाहेर. इथं बघा इकडं मिरच्या पडलेल्या असतात सगळ्या. इथं स्टोरेजला आलो. स्टोरेजला आल्यावर ना इथं पूर्ण AC फुल AC असं गार 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 बर्फात आल्यागत वाटत होतं बघा. तिथनं आपल्याला 50 किलोची पोती होती बघा ती आणायची होती. तिथनं गाडीत टाकायला बघा. तिथनं गाडी भरून आलो बघा. तिथनं खाली करायला लावली डायरेक्ट. तिथनं खाली करून झाल्यावर ना एक एक पोती काढायला बघा. इकडं बसलेलं झाडाखाली निवांत खाटावर बघा. तिथनं आपल्याला स्क्रॅपवाल्याचा फोन आला. तिथनं स्क्रॅप भरायला जायचं होतं. तिथनं आलो बघा स्क्रॅप भरायला. तिथनं स्क्रॅप भरावून आपल्याला जायचं होतं मिरजाला. आपण आलो मिरजत आल्या साईडला गाडी लावली आपली खाली करायची आहे म्हणून. तोपर्यंत पनवती लागली बघा. सकाळ सकाळी कोणाचं तोंड बघून आलतो काय माहित. गाडी एक पंक्चर झालती. गाडी टनभर लोड होता आणि गांड फाटून हातात आलती. तिथनं आलो काट्यावर. काटा करायची होती एमटी गाडीचा. तिथनं एक काटा करून आपण आलो कुपवाडमध्ये आलो. पंक्चर काढायला थांबलेलो. पंक्चर काढून जाऊया म्हटलं. नंतर लांब जायचं असलं तर अवघड होईल. बघतोय जर काय पंक्चर झालं मोठं टायर कट झालतं बघा. हे पार्टीवाली म्हणतात घे अजून मागं. यांना नुकसान झालं तर आमचंच होणार आहे. त्यांचं काय होणार आहे. त्याने काय 300 रुपये भाडं देऊन गप बसतात. आम्हाला जे निस्तारायला लागते. आपण घ्यायचीच नाही मागं. पार्टीवाल्याचं कधीच ऐकायचं नाही. नाहीतर आपलं नुकसान झालं म्हणून समजायचं. आपण बघायचं उतरायचं मगच माग घ्यायचं. नाहीतर टायर कट झालं नाहीतर आपली गाडी काहीतरी चेपलं म्हणून समजायचं. भाडं केलं 300 रुपयाचं आणि पंक्चर काढली 400 रुपयाचं. कसं परवडायचं सांगा. फास लावून घ्यायची पाळ्या येत्या बघा. असं केलं तर काय करायचं सांगा. याने भाडं बी देणार कमी आहे आणि नुकसान आणि कसं परवडायचं आणि बोलणं बी असतं यांचं ताट. काय करायचं.